या प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते। रोहित आर्यनं कारवाई दरम्यान पोलिसांवर गोळीबार केला। पोलिसांनी केलेल्या क्रॉस गोळीबारात रोहित आर्य हा जखमी झालेला आहे। तेव्हा याबद्दलची ही एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यनं पोलिसांवर कारवाईच्या दरम्यान गोळीबार केलेला होता आणि पोलिसांनी जो क्रॉस गोळीबार केला त्यामुळे रोहित आर्य हा जखमी झालेला आहे। याबद्दलचे अपडेट आपल्याला सचिन गाड देतोय। सचिन, दीपक, नक्कीच सिच्युएशन अतिशय पॅनिक होती आणि अखेर आपण बघतोय की पवई पोलिसांनी आतमध्ये प्रवेश करत रोहित आर्याला कसं न्यूट्रलाइज केलं आता याची माहिती ही सध्या समोर येते। रोहित आर्याने जवळपास 17 लहान मुलांना बंधक बनवलेलं होतं आणि त्याला तात्काळ थांबवण्यासाठी, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी पवई पोलिसांचं एक पथक जे होतं ते बाथरूमच्या खिडकीतून आतमध्ये रवाना झालं आणि त्यांनी आतमधली सिच्युएशन सुरुवातीला बघितली आणि जेव्हा रोहित आर्या हे पोलिसांचं ऐकत नाहीये, मुलांना सोडत नाही हे बघता अखेर पोलिसांना त्याच्यावरती गोळीबार करायची वेळ आलेली आहे। पवई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने रोहित आर्याच्या छातीवरती डाव्या बाजूला गोळी मारलेली होती आणि त्यानंतरच अखेर मुलांना रेस्क्यू करण्यात त्यांना यश आलेलं आहे। रोहित आर्या देखील जखमी झालेला आहे आणि तो अत्यवस्थ असल्याची माहिती मिळते। मात्र आपण बघितली कशा प्रकारे पहिलीच अशी सिच्युएशन होती मुंबई पोलिसांच्या इतिहासात जिथे जवळपास 17 मुलांना बंधक बनवण्यात आलेलं होतं आणि जो रोहित आर्या नावाचा इसम होता त्याने हे सगळं बंधक बनवलं होतं। त्याने मुलांचं बरं वाईट करण्याचं, त्यांना संपूर्ण घराला आग लावण्याची धमकी दिलेली होती आणि सुरुवातीला पोलिसांनी त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अखेरपर्यंत दरवाजा उघडत नव्हता। त्याच्या जवळपास त्याच्याकडून एक एअरगन देखील जप्त झालेली होती, मात्र जिथपर्यंत तो ताब्यात येत नव्हता तिथपर्यंत नेमकी ती खरी बंदूक आहे का खोटी आहे काही समजत नव्हतं। जवळपास 17 मुलांचे जीव धोक्यात होते आणि एक ज्येष्ठ नागरिक आणि आणखीन एक हा देखील त्या खोलीत होता आणि आपण बघतोय की अखेर पवई पोलिसांनी हे ऑपरेशन सक्सेस करून दाखवलेलं आहे। रोहित आर्यावरती त्यांनी गोळीबार करून जवळपास सगळ्या 17 मुलांची आणि दोन्ही जे अडकलेले नागरिक होते त्यांची सुखरूप सुटका केलेली आणि पवई पोलिसांचं हे मोठं यश म्हणावं लागेल। दीपक, स्वाभाविकच पोलिसांचं हे एक मोठं यश म्हणावंच लागणार आहे। पण या सगळ्या दरम्यान सचिनजी चकमक झालेली होती, चकमक नक्की कशी घडली? पोलीस खरं तर जी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार बाथरूम मधून ते या संपूर्ण भागामध्ये शिरले होते, ज्या ठिकाणी त्यांना हे सगळं सचिन, मी तुझ्याकडे येतोच। वेदांतकडे काही नवीन अपडेट आलेले आहेत, आपण वेदांतकडनं अपडेट घेऊयात। वेदांत, ज्या प्रकारे आपण माहिती घेतोय, आपण अजूनही बघतोय पोलीस इथे तैनात आहेत आणि फॉरेन्सिकची टीम सुद्धा इथे पोहोचलेली आहे। केमिकल त्यासोबतच एअरगन इथे मिळाली आणि या मागच्या बाजूने पोलीस वरती गेले आणि ज्या प्रकारे आता सचिननी सांगितलं की पोलिसांनी त्याच्यामध्ये चकमक झाली आणि पोलिसांनी गोळ्या त्याच्यावर झाडल्या आणि त्यामध्येच आपण बघतोय की यामध्ये छातीला, म्हणजे डाव्या छातीला त्याच्या गोळी लागली आणि त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झालेला आहे। आता जी माहिती मिळते ट्रॉमा सेंटरमध्ये त्याला भरती करण्यात आलेलं आहे आणि त्याची जी स्थिती आहे, जी पोलिसांकडनं माहिती घेतली, तो सध्या सिरियस कंडिशनमध्ये आहे। तर जे मुलं आहेत ज्यांना यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आलं, पोलिसांनी त्यांना या ठिकाणाहून स्कूल बसमध्ये नेलं आणि आता त्यांना सुद्धा जवळच्या 7 हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे। कदाचित तिथे पोलिसांची चौकशी करतील, पालकांकडनं सुद्धा माहिती घेतील आणि इथे फॉरेन्सिकची टीम सुद्धा इतर काही गोष्टी या आर्याने आणल्या होत्या का, कारण रोहित आर्या मागील 3 दिवसांपासून ऑडिशनसाठी या मुलांना इथे बोलवत होता आणि त्यामुळेच इतर काही गोष्टी त्यांनी आणल्या होत्या का। पुन्हा एकदा आपण तो मार्ग दाखवूयात। मागच्या बाजूने पोलीस हे एक बाथरूम आहे आणि त्या बाथरूमवरून आतमध्ये शिरले होते जिथे रोहित आर्या ऑडिशन घेत होता आणि तिथे 17 जणांना त्यांनी बंदी बनवलं होतं, ओलीस ठेवलं होतं आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांना वाटलं की ह्या 17 मुलांना आपल्याला जेव्हा यशस्वीरित्या रेस्क्यू करायचं आहे तर त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याचं सुद्धा कळते आणि त्यामध्येच तो गंभीर जखमी झाल्याचं आता पोलिसांनी सांगितलंय। नक्कीच, मात्र ही जी चकमक जी होती ती चकमक नेमकी कशी घडली वेदांत? जसं मी आधी सांगितलं की जेव्हा मागील 1-1.5 तासापासून जशी माहिती या ठिकाणच्या स्थानिकांनी दिली तसे पोलीस या ठिकाणी आले आणि पोलीस या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पाठीमागच्या बाजूनं, म्हणजे बाथरूमच्या मार्गाने वरती जात जिथे या मुलांना ओलीस ठेवलं होतं त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि पोलीस पोहोचल्यानंतर तिथे चकमक झाली आणि या चकमकीमध्ये पोलिसांनी गोळीबार केला, त्याच्यावर गोळ्या झाडल्याचं कळतंय आणि त्यामध्येच त्याला गोळी लागल्यानंतर त्याला थेट या ठिकाणाहून, म्हणजे एकीकडे पोलिसांनी मुलांना रेस्क्यू केलं आणि दुसरीकडे तातडीनं या रोहित आर्याला
हॉस्पिटलमध्ये नेलं आणि सध्याची जी स्थिती आता पोलिसांकडनं माहिती मिळते तो गंभीररित्या जखमी झाला, कारण ज्या प्रकारे या चकमकीमध्ये त्याला गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यामध्येच तातडीनं पोलिसांनी त्याला सेव्हन हिल रुग्णालयात नेलं. तर इतर जे मुलं आहेत जे रेस्क्यू करण्यात आले आहेत त्यांना सुद्धा जवळच्या रुग्णालयात नेलेलं आहे. एक जण जखमी असल्याचं सुद्धा कळतंय आणि त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत आणि इतर जे मुलं आहेत किंवा ते पालक आहेत त्यांची सुद्धा चौकशी किंवा त्यांचं सुद्धा स्टेटमेंट हे पोलिसांकडनं घेतलं जातंय. दीपक, वेदांत, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि सचिन गाड देखील आपल्याला या माहितीचे अपडेट देत होता. सचिन, तुझेही धन्यवाद. तेव्हा पवईमधलं जे काही हे ओलीस नाट्य आहे त्याबाबतचे आता काही अपडेट समोर येऊ लागलेले आहेत. ज्यावेळेला पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली होती त्यावेळेला पोलिसांमध्ये आणि या रोहित आर्यमध्ये चकमक घडलेली होती. रोहितनं गोळीबार केला आणि त्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी जो गोळीबार केलेला होता त्यावेळेला पोलिसांनी झाडलेली गोळी ही रोहितला लागलेली आहे आणि रोहित हा जखमी झालेला आहे. त्याची जी प्रकृती आहे ती सध्या अत्यवस्थ असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. आपण पुन्हा एकदा सचिनकडे जाऊया. तर सचिन गाड आपल्यासोबत आहे. सचिन, आपण ही संपूर्ण चकमक बघितली, रोहित त्यासोबतच पोलिसांमध्ये घडलेली होती. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता घटनास्थळी काय नेमका तपास केला जातोय, पोलिसांकडनं काय नेमकी माहिती मिळतेय? सध्या संपूर्ण जे घर किंवा तो जो हॉल होता तो सगळा हॉल पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची सध्या व्हिडिओग्राफी इथे पोलिसांकडून सुरू आहे. याच ठिकाणी पोलिसांनी रोहित आर्या याच्यावरती फायरिंग केलेली होती. जवळपास 2 तास हा सगळा ड्रामा चालला आणि आपण बघतोय की आता सध्या संपूर्ण जो क्राईम सीन आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलाय. रोहित आर्याला याआधीच रुग्णालयात हलवलेलं आहे. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागलेली आहे. तर ती 17 मुलं होती आणि त्यांच्यासोबत जे 2 लोक होते त्यांना देखील पोलिसांनी रिकव्हर केलेलं आहे. आता पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा पंचनामा सध्या पवई पोलिसांकडून सुरू आहे. क्राईम ब्रांचची टीम देखील दाखल झालेली आहे आणि नेमकं कशा प्रकारे हे सगळं बंधक नाट्य इथे रोहित आर्याकडून रचण्यात आलं त्याचा असा देखील दावा होता की त्याच्याकडे एक बंदूक आहे आणि काही केमिकल देखील त्याने इथे साठवून ठेवलेली आहेत आणि आग लावण्याच्या तो मनस्थितीत होता किंवा ते तयारीत होता. जर त्याचं ऐकलं गेलं नसतं तर नेमकं आता काही कोणती धोकादायक वस्तू तिकडे अजूनही काही अस्तित्वात आहे का, या सगळ्याचा सध्या पवई पोलिसांकडून तपास केला जातो. आपण बघतोय की